केवळ सिंधुदुर्ग रत्नागिरीतच नव्हे तर संपूर्ण कोकण पट्ट्यात विधानसभेसाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या महायुतीच्या तब्बल 39 उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेले जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व भाजपचे नेते रवींद्र चव्हाण हे मिळालेल्या प्रचंड यशानंतर भराडी मातेचं दर्शन घेण्यासाठी आज आंगणेवाडी येथे आले होते। रवींद्र चव्हाण यांनी संपूर्ण कोकण पट्ट्यात महायुतीतर्फे उभ्या राहिलेल्या 39 उमेदवारांपैकी तब्बल 37 उमेदवार निवडून तर आणलेच, त्याचबरोबर आपल्या डोंबिवली मतदारसंघात तब्बल 77,000 मतांच्या फरकाने त्यांनी दणदणीत विजय मिळविला आणि आपली किंग मेकर ही प्रतिमा त्यांनी अधिक मजबूत केली। भराडी मातेच्या दर्शनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। खरं तर आपण सर्वांना माहीत आहे की माझी भराडी आई बोलती असीम सध्या आणि मला खात्री आहे की माझ्या जीवनामध्ये तिचा आशीर्वादामुळेच मी माझ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मग मी माझ्या राजकीय असेल किंवा व्यावसायिक प्रत्येक कामाची सुरुवात तिच्या आशीर्वादानेच केली आणि तिने मला भरभरून आशीर्वाद दिले। त्यामुळे नेहमीच कोणत्याही काम करायचं असेल तिचा आशीर्वाद घेण्यासाठी मी नक्की भराडी आईचा येत असतो। आणि हे सगळ्यांना माहीत आहे माहितीच्या प्रचार प्रमुख म्हणून मला जबाबदारी पूर्ण भारतीय जनता पार्टी पूर्ण महाराष्ट्रभर करण्याची जबाबदारी होती। फार मोठी जबाबदारी असल्यामुळे मला एकदा तिचा आशीर्वाद घेण्यासाठी मी इकडे आलो आणि मी तिच्याकडे साकडं घातलं होतं की मी सामान्य महाराष्ट्रातील जनतेची 2-2.5 वर्ष माहितीच्या सरकारने केलेली सेवा ही आपण सर्वांना माहीत आहे। त्यामुळे आम्हा सर्वांना माहितीचे सरकार पुन्हा महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्यासाठी येऊ असं साकडं घातलं होतं आणि आपण पाहिलं असेल की वेगळे असं यश हे मिळालं आहे। त्यामुळे तिच्या भेटीसाठी आलं। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे येते, काय सांगतात? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत ते वरिष्ठ मंडळी घेत असतात। वरिष्ठ मंडळी या संदर्भातले निर्णय घेतील, परंतु महाराष्ट्रात माहितीचा मुख्यमंत्री व्हायला हवा हे महाराष्ट्रातील जनतेचं बऱ्याच वर्षापासूनची असणारी विचार करत होते। त्यामुळे आता माहितीचं सरकार आलेलं आहे, त्यामुळे वरिष्ठ मंडळी योग्य निर्णय घेतील। काही शक्य पालकमंत्री म्हणून परत जबाबदारी स्वीकारणार का दिली तर? मी पुन्हा तेच सांगेन, मागच्या वेळी अपघाताने मी झालो म्हणत होतो। मी पुन्हा तेच सांगेन, या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत ते वरिष्ठ मंडळी घेत असतात आणि वरिष्ठ मंडळी योग्य ते निर्णय घेतील। महाराष्ट्रातील जनतेची सेवा करायला मिळणं, आमदार म्हणून पुन्हा एकदा विधानसभेत चौथ्यांदा जाणं यातच फार महत्त्व आहे। सर, निवडणुकीचं जे यश मिळालं त्याचं श्रेय कुठल्या मुद्द्यांना किंवा कोणाला? ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, माहितीच्या या सरकारमध्ये 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून माहितीच्या सरकारने काम केलं होतं ते आपल्याला सर्वांना माहीत आहे। हजारो हॅलो या ठिकाणी त्यामुळे एक गाडी उभी आहे। या सगळ्या गोष्टीमुळेच सामान्य जनतेमध्ये एक पॉझिटिव्ह व्ह्यूज होते आणि त्यामुळे सर्व म्हणजे मतांचा टक्काही मोठ्या प्रमाणात वाढला होता आणि सामान्य जनतेने हे ठरवलं होतं केंद्रामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा एक विचाराचंच सरकार आलं पाहिजे आणि त्यामुळे त्या विचारामुळेच या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा माहिती मोठं मताधिक्य घेऊन तुम्ही निवडून आला। डोंबिवली मतदारसंघ हा नेहमीच माहितीचा बालेकिल्ला राहिला आहे। उजव्या विचारसरणीचा असा हा मतदारसंघ आहे, विचारधारेबरोबर चालणारा असा हा मतदारसंघ आहे। त्यामुळे विचारधारेचा गेली 40 वर्ष हा विजय त्या ठिकाणी होतो आहे, त्यामुळे तो अविरत राहिला आहे आणि यावेळेला फक्त मताधिक्य थोडंसं जास्त। मंत्रिमंडळ केव्हा स्थापन होईल? लवकरच आहे। लाडकी बहीण योजना महत्त्वपूर्ण ठरली का? सर्व योजना या महाराष्ट्रामधल्या महत्त्वपूर्णच आहेत। कष्टकरी, शेतकरी, लाडकी बहीण योजना अशा अनेक योजना या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात आल्या। सामान्य जनतेला केंद्रबिंदू पकडून या सरकारने काम केलं होतं, त्यामुळे त्या सगळ्या योजनांचा कमी जास्त प्रमाणामध्ये हा माहितीच्या पूर्णच्या पूर्ण सत्ता येण्यामध्ये सर्वात मोठं योगदान आहे।
मी एकच तुम्हाला सांगेन की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहीत आहे की सिंचनाच्या बाबतीमध्ये जवळजवळ 180 प्रकल्पांना पुन्हा मंजुरी देण्याचं काम हे आदरणीय देवेंद्रजींच्या हाती केलं. त्यामुळे हे सगळे जे फॅक्टर्स आहेत हे फॅक्टर्स सर्वात मोठी भूमिका हे करत होते. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्राच्या सरकारने 2.5 लाख कोटी रुपये महाराष्ट्राला दिले. याही सगळ्या भूमिका ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य या दोघांनी एकत्रपणे महायुती म्हणून विजयाच्या दिशेने उचललेलं प्रत्येक पाऊल हे या विजयामधलं असणारं महत्त्वाचं. कोकणात मोठ्या प्रमाणात यश हे महायुतीला मिळालं आहे, तुमचं मोठं योगदान आहे असं. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रपणे काम केलं आणि मला आनंद याचा आहे की बरेच वर्ष तुम्ही आम्ही सर्वजण हे जाणता कोकण हे महायुतीचा बालेकिल्ला आहे हे म्हटलं जात होतं. आता हे 100% पट्टा आहे. 39 पैकी 35 जागा या महायुतीच्या जिंकून आल्या आहेत. त्यामुळे उजव्या विचारसरणीला मानणारा हा संपूर्ण कोकण आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. लोकसभेत सिद्ध झालं होतं, पुन्हा विधानसभेत सिद्ध झालं आहे. त्याचा अर्थ फक्त एवढाच आहे, विकासाला प्राधान्य या मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात दिलं जातं आणि मला खात्री आहे की महायुतीचे आमचे सर्व नेते यानंतरच्या काळातसुद्धा या ठिकाणच्या असणाऱ्या काही ज्या समस्या आहेत त्या समस्या म्हणण्यापेक्षा जे प्रलंबित प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे या ठिकाणचं असणारं स्थलांतर लोकांचं होणारं स्थलांतर याकडे विशेष लक्ष देणारच आहे आणि त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करतो.